आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 महायुतीनं झेंडा फडकवलाय. 4 पैकी 3 जागा इथं महायुतीच्या आलेल्या आहेत. विशेष म्हणजे माजी आमदार चंद्रकांत जाधव आणि जयश्री जाधव यांचे सुपुत्र सत्यजित जाधव यांनी विजयाचा झेंडा फडकवलाय. प्रभाग क्रमांक 18 मधून अचानक प्रभाग क्रमांक 11 मध्ये त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि केवळ 10-12 दिवसात त्यांनी इथं विजयाचा झेंडा रोवलाय. 1500 पेक्षा अधिक मताने ती विजयी झाले आहेत. त्यांच्यासोबत भाजपच्या निलांबरी साळोखे आणि माधुरी नकाते या देखील विजयी झालेत. इथं यशोदा मोहिते यांना मात्र महायुतीच्या यशोदा मोहिते यांना पराभव पत्करावा लागला. तिथं महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार जयश्री सचिन चव्हाण या विजयी झालेल्या आहेत. जयश्री चव्हाण या सचिन चव्हाण यांच्या पत्नी म्हणजे चव्हाण कुटुंबानं सलग 7व्यांदा या मतदारसंघात विजयाचा झेंडा रोवलाय. 5 वेळा प्रल्हाद चव्हाण निवडून आले, सागर चव्हाण निवडून आले, त्यानंतर सचिन चव्हाण निवडून आले, त्यानंतर जयश्री चव्हाण पुन्हा एकदा निवडून आल्यात. म्हणजे चव्हाण कुटुंबानं जवळजवळ 50 वर्षे या मतदारसंघात आपली सत्ता कायम ठेवलेली आहे. पुन्हा एकदा जयश्री चव्हाण या नगरसेविका म्हणून सभागृहात जाणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुतीला 3 जागा इथं मिळाल्यात. 1 जागा काँग्रेसनं हिसकावून घेतली आहे. इथं यशोदा मोहिते, यशोदा आवळे, संदीप सरनाईक, शीतल भाले, शारदा देवणे माजी नगरसेविका, रिची फर्नांडिस, सचिन मांगले या सगळ्यांचा पराभव झालेला आहे. सत्यजित जाधव, निलांबरी साळोखे, माधुरी नकाते आणि जयश्री चव्हाण यांचा विजय झालेला आहे. जयश्री चव्हाण काँग्रेसच्या, सत्यजित जाधव शिवसेना, निलंबरी साळोखे भाजप, माधुरी नकाते भाजप. माधुरी नकाते पुन्हा नगरसेविका झाल्यात. यापूर्वी त्या नगरसेविका होत्या. निलंबरी साळोखे पहिल्यांदाच सभागृहात जातात. जयश्री चव्हाण दुसऱ्यांदा जातात. सत्यजित जाधव हा युवा चेहरा पहिल्यांदाच महापालिकेत जातोय. त्यामुळे आता आणखी आपल्याला इतर मतदारसंघाचे अपडेट हवे असतील तर लगेच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद.